तर म्हणजे आरोग्य खातंच माझ्याकडे असल्यामुळं तेव्हा मला जास्त लक्ष घालावं लागलेलं आहे. त्यामुळे आम्ही या ठिकाणी मेन तर ते हृदयाची टेस्ट, त्याचे एक्सरे काढले जातील, शुगरची टेस्ट होणार, डोळ्याची होणार, तसेच दाताचे डॉक्टरसुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत. ते सुद्धा त्यांचा टेबल या ठिकाणी लावलेला आहे. आणि काही टीम आमची कर्जतून इकडं आलेली डॉक्टरांची, त्याच्यामध्ये कान, नाक, घसा या सगळ्या गोष्टींची टेस्ट होणार आहे. अजून काय त्या छोट्या मोठ्या रोगांवर या ठिकाणी इलाज केला जाणार आहे आणि मोफत मेडिसिन, दवाई या ठिकाणी देण्यात येणार आहे. खरं म्हणजे सांगायचा उद्देश एकच आहे का दादा आमच्यातनं निघून गेल्यात, रडू पण येतं. त्याचं कारण असं का ज्यांचा आज वाढदिवस होता त्यांचा आज आम्हाला जयंती साजरी करावं लागतं, याच्यापेक्षा दुःख नाही कुठंच. म्हणून काही असो, जे आलं आपल्या पदरात पडलं त्याला आम्ही सामोरं जातो आणि दादांच्या आठवणी ठेवून दादांनी जी कामं केल्यात त्याला उजाला देण्याचं आम्ही काम करतो. या जयंतीच्या निमित्ताने आमचे जिल्हाध्यक्ष आलेले आहेत, खास करून आम्ही त्यांना आमंत्रित केले आहेत. आमचे नगरसेवक आहेत, पूनम शेलार, डिसोला ताई आहेत, प्रदेशवरून आल्यात, आणि एक सभापती आमची सुनीता पाटील आहेत, आणि सचिन पाटील आहे. हे सर्व नगरसेवक आणि कार्यकर्ते या ठिकाणी, कमलाकर सूर्यवंशी. आज खरं दादांचा जो जयंतीचा जो कार्यक्रम आहे महाराष्ट्र शासनाने राबवला का, इथून पुढे शासनातर्फे कार्यक्रम होणार. हा जयंतीचा आम्ही तो शासनातर्फे कार्यक्रम नगरपालिकेत साजरा करून इकडं आलेले आहे. आजच्या दिवशी एवढं सांगू इच्छितो, ही इमारत या ठिकाणी आपण हा शिबिर राबवणार आहोत. त्याचप्रमाणे या ठिकाणी टेस्ट झाली का पूर्वेकडे ज्या अंगणवाड्या आहेत त्या अंगणवाड्यातल्या सर्व बालविद्यार्थ्यांना टिफिनचे डबे आम्ही देणार आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये त्यांचा खाऊ वगैरे राहील, चपाती राहील, आणि त्या ज्या शिक्षका ज्यांच्या जे आहेत त्यांचा सत्कार आम्ही या ठिकाणी आज करण्याचं ठरवले बुद्ध विहारामध्ये. कारण आमच्याकडे जागा एवढं कमी असल्यामुळे थोडा बाजूला आम्ही तो कार्यक्रम घेतलेला आहे.